नमस्कार मंडळी, वेलकम टू भाऊसाहेब अंकिता ब्लॉग. आज आपल्याला कामाला जायचं, त्याच्यामुळे आपण लवकर उठले. आणखीन चांगलं फाटकलं पण नाही बघा. अंकिता जाळून घेते, त्यांनी भाकरी कालवून केली. आपल्याला कामाला जायचं म्हणून लवकर. आता मी पण ब्रश करतो, निघतो कामाला. ओळखलं मित्रांनो, कामाला जायला आता पोराला फोन करतो, कामाला निघतो. पोर बाय बघा लवकरच उठते. आणि आज आभाळ बघा, कांदा काढला, टेन्शन येते. वाटायची काय तयारी केलेली, त्यामुळे काय एवढा नाही लोड घ्यायचा. चला मग फोन करून जातो आता कामाला, तिथे गेले व्हिडिओ काढी. नमस्कार मित्रांनो, 4 टायल्या भरल्यात. महाराज इथं बसलाय, 5वा टेलर भरायचा आहे. किती भरत्याल गॅरंटी नाही, नाद नाही करायचा कामाला. काम चालू या बघा. नमस्कार मित्रांनो, 4 भरल्यात, 5वी बाकी. घडी बघा, नाद करते काय. आणखीन 10 भरायच्यात ह्या मालकाच्या घरच्या. सगळ्या टायल्या भरून झाल्यात होता. आपल्या शेवटची टायली भरून तो का चालली. आशुगल सदा खाली करायला गेलेत. महाराज येत हातपाय धुते, आपला हातपाय बघा. आपण आता घरी जाऊन डायरेक्ट आंघोळ करायला, टायली करून खाली करून येऊ नाही. खत भरून आलो मित्रांनो. खत आज फायनल झालं. आलो, आंघोळ केली, जेवण केले आणि बसलोय इथं बघा. दळण केले अंकिताने. त्यांनी दळणं न्यावं लागतं. दळणं नेल्यानंतर पुन्हा मोटार चालू करायचे. लय काम आहे. चला 5 मिनिटं बसून दळण घेऊन जातो मित्रांनो. का आता बारकाली पिल्ले त्यांना काय मोठ्याला काही खाता येत नसते. ज्वारी म्हणा, गहू म्हणा, ते खात नाही ते व्यवस्थित. मग चाळण तरी किती पुरणार ना, पिल्लं बरीच असतो. त्याच्यामुळे आपण हे मका भरणार. पुन्हा आपल्याला कोकणावरती गहू भेटल्या ते भरून आणणार. आणि हे दोन्ही मिक्स करायचं. आणि जे आपण पिल्ले त्यांना एक 8 दिवस थोडं थोडं ओलं करून द्यायचं. आणि नंतर मग कोरडच टाकायचं. आणि नंतर हळूहळू भाजी सगळ्यात आधी ते असं ते चालू करायचं. मग काय कवात बिवात मोठा झालं काही खात्यात मग आहेच की आपला उकाळा टाकायला. उकाळा 1 नंबर करतात कोंबड्या. अंकिता तुला सांग मित्रांनो, आपण गावात आपल्या नागेश्वराच्या मंदिराचं दर्शन घ्यायला. मंदिर बघा, बऱ्याच दिवसापासून येईन म्हणलं होतं, पण सार काढावं लागत होतं. आज आले. मोटर चालू करायला आलं तर बोर आपल्याला टाकी भरायची म्हणून. दुसरं तर काय नाही होती का सोडून बरं. पण काय झालं, सिरीज केलेलं वाटतं. सिरीज काढावं लागेल. चला आता जाऊ तिकडे डीपी आपली, त्या डीपीकडे जावं लागेल. फायनली सिरीज काढून मोटर चालू केली. गुरं पाणी पाहिली हो का. अंकिताना अण्णा गुरं घेऊन चालले आणि मी आता भरण्यावर थांबले. भरणं म्हणण्यापेक्षा आपण कोंबड्यांसाठी घास झोपितोय. कारण कोंबड्यांना हिरो खायला लागतं. गुरांजोगात राहिला लय पातळ झालाय. मध्ये पाण्याचे आबळ झाले बघा. त्याच्यामुळे बघू तुम्ही बघू शकता गावात पण लय. पण म्हणता मी असला कसला शेतकरी, पण पर्याय नाही. कोंबड्यांसाठी झोपितोय फक्त. गुरांना तो का तिकडे गवती घासे. मित्रांनो फायनल झाले मित्रांनो. आता फायनली मोटर चालू. बाय तो का तिकडे भांडीवरती अन्न परीला खेळत्यात. गुरं इकडे बांधल्यात आणि मी वैतागलेले चेहऱ्यानं नळी धरून बसतो. पर्यायच नाही आता. काय घेतो ना कामात दिवस गेला मावळायला. गावाकडे चिंत खतरनाक आता. टाक्या भरून झालेत मित्रांनो. आता आपण शेळ्या बांधून घेतो. शेळ्या बांधल्या मग अंकू करीन आपलं स्वयंपाक सुरुवात. वातावरण तर खूप डेंजर झाले. पाऊस नाही यावा. कांदा राहावा आपला रानात. कांदा रानात असल्यामुळे जास्त टेन्शन येते. लय अवघड आहे. मित्रांनो आता काय झाले, वातावरण खराब झाले बघा. बघा तळवट काढले तर आपला एक घेतलाय आणि आबाची तो तिकून 3 घ्यायचे. 4 वाळ्या 4 कागद घेतो आणि झाकून देतो. जर पाऊस आला ना, रात्रीचा काटाच नाही माझा, त्याच्यामुळे काढा लागेल. बघू आता जातून पहिलं पाठ दिवशी झाकून देतो. अंकिता चालले स्वयंपाकाचं काम. लय राड आहे मागा. नमस्कार मित्रांनो, आयुष्यात कधीच असं समजत नाही की मला ह्याची गरज नाही त्याची गरज नाही. कारण आता इतकी वाईट परिस्थिती झाली. आपण वावरातून दगड इचून वावराच्या बाहेर टाकत होतो आणि आज पाऊस आला
वातावरण झालं पाऊस यायचं, कांदा जाखायला अक्षरशः 1 तास भर झालं. 4 वाळ्या आहेत कांद्याच्या आपल्या. 1 तास झालं दगड धुंडे ते. तेव्हा आत्ताशी वावरात दगड म्हणजे वळ्यांपाशी आणून ठेवल्या 10-10. म्हणजे विचार करा की दगडाला सुद्धा किंमत आहे टायमाला. त्याच्यामुळं कधीच कोणाला कमी समजत नाही, स्वतःला पण कमी समजत नाही. आपला पण टाइम कधी ना कधी येईल आणि आपली पण वेळ येईल. बघा दगड शोध आहे, तास गेलाय म्हणजे बघा विचार करा तुम्ही. आणि आपण ती दगड वावरातून गोळा करून लांब फेकून देतो, नको तारास आपल्याला. मग वेळ लय महत्व आहे ह्या जीवनात. जेवण झालं मित्रांनो, बसलोय निवांत. काय तुमचं काय चाललंय सांगा राव. दररोज मी ब्लॉग टाकतोय, तुमचं काय चाललंय रानात? काय धंदा पाणी आमच्याकडे असं बतावणी वारा सुटले बघा. नीटचं कापड उडत आहे आपलं बघा. कांद्याचं टेन्शन आहे, बाकी काही नाही सध्या. जेवण हे झाले मस्त आहे. अंकिता गाजती भांडी, परू खेळती आणि मी माझ्या टेन्शन आहे आयुष्याची. काही लोड आहे आयुष्यात माझ्या. मित्रांनो आपण गेलो, आपलं मोटर चालू ठेवले गवती घास बघाय. गवती घास नाही भिजला, अर्धा 1 तास जाईन आणि 11 लाईट जाईन. आता 9 वाजले, तेव्हा आता आपण दमलोय काम म्हणजे सकाळ पण खतबारा जायचंय आपल्याला. त्याच्यामुळे आता असं बघितलं चालतं का मोकळ्या वावरात पाणी जाईल, नांगरा सोपं जाईल. त्याच्यामुळे आता झोप होतो. याचं चालू टी व्ही बघायचं काम. आणखी लावते भांडी, करू खेळत यात चांगला मध्ये. चला गुड नाईट, भेटू चला उद्या नवीन व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत बाय बाय, गुड नाईट. बाय.